नमस्कार सगळ्यांना, मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी। तर ही रेसिपी अगदी सोपी आणि घरगुती सामग्रीमध्ये बनवणार आहोत। तर चला आपण सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी। आणि हो, तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे झटपट तयार होणारं चविष्ट कच्च्या कैरीचं लोणचं। हे फक्त 10 मिनिटात तयार होतं आणि योग्य प्रकारे साठवून ठेवल्यास खूप दिवस टिकतंही। जर तुम्हाला आंबट, तिखट आणि घरगुती लोणचं आवडत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। चला तर सुरुवात करूया या रेसिपीसाठी। मी नेहमी बोलते, जेवण बनवणे ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते घरगुती पद्धतीत, घरगुती सामग्रीमध्ये रेसिपी। तर आपण चला सुरुवात करूया एक नवीन रेसिपीसाठी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम कच्च्या कैऱ्या स्वच्छ धुवून कापडाने पुसून घ्या आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या। रफली चॉप करा। काय टिप्स सांगणार आहे, लक्षात ठेवा। कैरी कापण्यापूर्वी ती पूर्णपणे कोरडी असावी, नाहीतर लोणचं लवकर खराब होऊ शकतं। धारदार सुरी वापरा, म्हणजे कैरीचे तुकडे नीट आणि पटकन होतील। कैरीचे तुकडे खूप बारीक करू नका किंवा जाड ठेवल्यास लोणच्याला छान स्ट्रक्चर येतं, पण हे मी लोणचं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे, त्याच्यामुळे नक्की स्टेप फॉलो करा। हाताला तेल लावून कैरी कापल्यास चिकटपणा कमी होतो। लोणच्यासाठी नेहमी ताजी आणि फ्रेश घट्ट कच्च्या कैरीचाच वापर करा। कैरी कापताना काही खास टिप्स आहे अजून। कैरी कापताना लाकडी चॉपिंग बोर्डच वापरा, सुरी घसरण्याची शक्यता कमी होते। कैरीची कोय खूप कठीण असेल तर आधीचे भाग कापा आणि नंतरच मधला भाग वेगळा करा। हात कापू नयेत म्हणून कैरी घट्ट पकडा आणि सुरी नेहमी शरीराच्या विरुद्ध दिशेने चालवा। कैरी कापल्यानंतर लगेच मसाला लावा, त्यामुळे तिचा ताजेपणा आणि चव टिकून राहते। लोणच्यासाठी वापरणारे भांडे आणि चमचा पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडे असावेत। कैरीमध्ये पाणी अजिबात जाऊ देऊ नका, त्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकतं। जर कैरी खूप आंबट असेल तर मीठ आणि थोडं तेल जरा जास्त वापरा। हे आपण रफली चॉप केलं आहे, कारण मी नवीन तुम्हाला एक वेगळी सिक्रेट रेसिपी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कैरी कापून झाल्यावर लगेच झाकण ठेवू नका, म्हणजे रंग आणि ताजेपणा टिकून राहतो। हे आपले रफली चॉप करून झाली आहे कैरी। ही मी रफली चॉप केलं आहे, याचं मी तुम्हाला वेगळी सिक्रेट रेसिपी सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपली कैरी कापून झाली, ही आपण आता ग्राइंडरमध्ये जस्ट ग्राइंड करून घेणार आहे। जास्त बारीकही नाही, जास्त जाडही नाही। ह्या मिरच्या घेतल्या आहे, रफली चॉप केल्या, त्याही मी ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे। एकदम बारीकही नाही, एकदम जास्त जाडही नाही। तर चला सुरुवात करूया। अशा मिरच्या घेऊया, हे चवीला छान असतात, जास्त तिखटही नसतात। आता हे रफली चॉप कच्ची कैरी आणि हिरव्या मिरच्या आपण एकत्र ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेऊया। कैरी आणि मिरच्या वाटताना अजिबात पाणी लागू देऊ नका, त्यामुळे लोणचं जास्त दिवस टिकतं। मिश्रण खूप बारीक वाटू नका, थोडं जाडसर ठेवल्यास लोणच्याला छान स्ट्रक्चर येते। ग्राइंडर जास्त वेळ चालवू नका, नाहीतर मिश्रण गरम होऊन चव बदलू शकते। थोडं थोडं करून वाटल्यास एकसारखं वाटतं। मिरच्या वाटताना हाताला किंवा डोळ्यांना स्पर्श करू नका। जास्त तिखट हवं असल्यास हिरव्या मिरच्या बारीक बिया काढू नका। हे छान असं ग्राइंड करून घ्यायचं आणि कमी तिखटासाठी मिरच्यांच्या बिया काढूनच वापरा। तिखट पाहिजे ते बिया काढू नका। वाटलेले मिश्रण लगेच भांड्यात काढा, मिक्सरमध्ये जास्त वेळ ठेवू नका। मिक्सरचं भांडं किंवा ग्राइंडरचं भांडं कोरडं असावं। ओलसरपणा लोणचं खराब करू शकतो। वाटताना थोडं थोडं मीठ घातल्यास कैरी आणि मिरची पटकन छान वाटल्या जातात। ह्यापैकी असं छान असं ग्राइंड करून घ्यायचं। आता एक पॅन आपण गरम करायला ठेवूया। पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये आपण ॲड करूया मेथीचे दाणे। मेथी ॲड करूया, नंतर त्यात आपण धने ॲड करूया आणि छान हे मंद आचेवर सुगंध येईपर्यंत भाजून घ्या। छान असे मसाले छान असं मंद आचेवर भाजून घ्यायचे, त्याचा खमंग सुगंध घरभर पसरतो आणि याची टेस्ट खूप छान लागते। आणि हे मसाले जरा थोडेसे जाडसर ग्राइंडरमध्ये फिरून घ्यायचं। छान हा मसाला ग्राइंड करून घ्यायचा, जाडसर असा थंड करून। मसाला वाटताना लक्षात ठेवण्याचे टिप्स: मसाले भाजून झाल्यावर पूर्णपणे थंड होऊ द्या। गरम मसाले वाटल्यास ओलसर होऊ शकतात। मेथी, धने आणि जिरे मंद आचेवर भाजा, त्यामुळे मसाला छान सुगंध येतो। एका पॅनमध्ये आपण तेल गरम करायला ठेवूया। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरी ॲड करूया आणि याच्यामध्ये आपण हा ग्राइंड केलेला हा मसाला डायरेक्ट आपण
ग्राइंड केलेलं कैरी आणि मिरची त्याच्यामध्ये ॲड करूया. याच्यात चिली फ्लेक्स ॲड करूया चवीप्रमाणे. लाल तिखट ॲड करूया, हळद ॲड करूया, थोडंसं हिंग आणि हे गरम झालेलं मोहरीचं तेल आपण ह्या लोणच्यामध्ये मिश्रणामध्ये ॲड करून चवीप्रमाणे मीठ ॲड करूया आणि हे गरम तेल त्याच्यामध्ये ॲड करून छान असं एकजीव होईप्रमाणे मिक्स करूया. आणि मसाले जास्त भाजू नका, नाहीतर कडवट चव येऊ शकते. मसाला जाडसर वाटल्यास लोणच्याची चव ही टेक्स्चर अगदी छान असते. मिक्सरचं भांडं पूर्ण कोरडं असावं, पाण्याचे अंशही नसावा, म्हणून लोणचं जास्त दिवस टिकतं. मसाला थोड्या थोड्या प्रमाणात वाटल्यास एकसारखा वाटतो. हे आपलं असं तयार आहे झटपट लोणचं. आणि लसणाच्या पाकळी त्याच पॅनमध्ये छान असं परतून घ्यायचं आणि त्याही ह्या लोणच्यामध्ये ॲड करूया. अशा प्रकारे आपले हे झटपट लोणचं तयार झालं आहे. छान असं एकजीव मसाले करायचे. आता हे सगळे मसाले कैरीला खूप छान लागले आहेत. तेल आणि मसाल्याचा सुंदर रंग बघा, अगदी तोंडाला पाणी सुटेल असंच लोणचं तयार झालं आहे. सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या, म्हणजे प्रत्येक तुकड्यावर मसाला छान बसेल आणि या स्टेजला लोणच्याचा सुगंध तर अप्रतिम येतो. लोणचं बर्नीत किंवा जारमध्ये भरायच्या आधी एक छोटासा कोळसा गरम करा आणि तो एका छोट्या ताटात ठेवून त्यावर थोडंसं तूप टाका किंवा तेल टाका आणि लगेच बर्नी ठेवून झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं धूर द्या. यामुळे लोणच्याला अप्रतिम धुरकट स्वाद आणि सुगंध येतो. लोणच्याची चव अधिक छान आणि पारंपरिक लागते. धुरीमुळे सुगंध खूप वाढतो आणि लोणच्याला वेगळी अशी खास टेस्ट येते. तेल आणि मसाले अगदी चांगले मुरायला मदत होते. याप्रमाणे जारमध्ये आपला हा तयार झालेलं लोणचं झटपट होणारं ठेवून हे लोणचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतात. अगदी महिना 2 महिने छान असं टिकतं. नक्की ट्राय करा. रेसिपी ट्राय केली तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तुम्ही ह्याप्रमाणे लोणचं केलं आहे कधी, आणि खूप छान लागते हे लोणचं. तर फ्रेंड्स, आपलं झणझणीत खमंग आणि चविष्ट कच्च्या कैरीचं लोणचं सर्व करण्यासाठी तयार आहे. गरमागरम भाकरी, पोळी किंवा साध्या वरण भातासोबत हे लोणचं खाल्लं तर जेवणाची मजाच काही वेगळी लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंट्समध्ये नक्की मला सांगा. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, नवीन असलात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा असाच प्रतिसाद शेवटपर्यंत राहू द्या, जेणेकरून आम्हाला नवीन रेसिपी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. चला भेटूया पुन्हा एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.